26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला कोर्टाकडून मोठा झटका. पटियाला हाऊस कोर्टानं तहूर राणाची याचिका फेटाळली. तहूर राणानं एनआयए रिमांड दरम्यान कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागितली होती. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी. आयसीस काश्मीरकडून गंभीरला 22 एप्रिलला धमकीचे दोन्ही ईमेलमध्ये आय किल यू असा संदेश. गौतम गंभीरची दिल्ली पोलिसात तक्रार. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट. मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेवरील आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर. धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. माहिती ऑनलाईन मिळणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पुजारी निर्दोष मुक्त होईपर्यंत देवीच्या पूजेसाठी त्यांचं नाव देऊ नका. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंडळाला सूचना. बीडमध्ये शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला 14 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा. अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल. बीडमधील तरुणीनं धाराशिवमध्ये केलेल्या आत्महत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदलले. मयत मुलीच्या आईनं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निर्णय. पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकारी बदलले. विदर्भामध्ये आज उष्ण लाटेचा ऑरेंज अलर्ट. चंद्रपुरात काल देशातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,500 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 99,000 रुपयांवर आले.